पाऊल प्रगतीच्या दिशेने. अठराशे 98 साल हे किती हो भाग्यवान. रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेशच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार व महिला मेळावा उत्साहात संपन्न. त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई पुरस्काराचे व महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर, मुंबई येथे करण्यात आले होते. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून विविध क्षेत्रातील महिलांना राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माता रमाई पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी अनेक महिलांनी माता रमाई यांच्या जीवनावर गीत गायले, कविता सादर केली. अनेक मान्यवरांनी यावेळी माता रमाई यांच्याबद्दल भाषण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदनाताई गांगुर्डे या होत्या. तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष कोकण प्रदेश अध्यक्ष विठ्ठलजी चौधरी हे होते. तसेच सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे यांनी केले. आजचा जो कार्यक्रम आहे माता रमाई त्यागमूर्ती माता रमाई यांचा जयंती महोत्सव 7 तारखेला असतो, 7 फेब्रुवारी. या जयंती जयंतीनिमित्त राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष दरवर्षी महिलांचा का रमाई माई होती ना तशी कोणीच माई नव्हती. आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मेहनत करून पुढे जायचे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, आज जयंतीला आम्ही इथं म्हणा, ठाण्यात म्हणा, कुठेही म्हणा कार्यक्रम ठेवले तर सगळ्यांना मी आमंत्रण देणार आणि सगळ्यांची मोठी जयंती साजरी करणार. बस माझं सगळ्यांना जय भीम. भीमाचा खरा आधार रमाईच होती, भीमाचा खरा आधार. म्हणूनच भीमाने सावरला साऱ्या समाजाचा संसार. देहाची झाली राख पण आयुष्याचं केलं सोनं. देहाची झाली राख पण आयुष्याचं केलं सोनं. भीमाच्या संगतीत तिला कधीच भासत नव्हतं ऊन. अवघा जन्म तिचा इतरांसाठी झटला आहे. अवघा जन्म तिचा इतरांसाठी झटला आहे. माझ्या रमाईच्या त्यागाने सारा समाज नटला आहे. गोरगरीब अनाथांची रमा माझी माय होती. गोरगरीब अनाथांची रमा माझी माय होती. सहनशील त्यागमूर्ती रमा दुधावरची साय होती. ना द्वेष ना मत्सर ना कसला राग होता. ना द्वेष ना मत्सर ना कसला राग होता. माता रमाईचा त्याग म्हणजे भीमाच्या प्रेमाचा. सगळ्यांना जय भीम. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले या त्रिमूर्तीस सदैव वंदन. माता रमाई, माता भीमाई, यशोधरा, सावित्रीबाई फुले या मातेला सदैव वंदन. खरोखर आज आपण ऐकले इथे आमच्या ज्योत्स्नाताई बोलल्या, बऱ्याच आपल्या महिला बोलल्या. खरोखरच रमाई आणि सावित्री शिकली नसती तर आपण काही शिकलो नसतो. आणि रमाईने आपल्या भीमरायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली नसती तर आपला समाज एवढा पुढे गेलाच नसता. आदरणीय आमचे अण्णासाहेब कटारे आणि विपिन दादा आमचे यांचे सहकारी मोठ्या थाटाने ही जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. थोडा उशीर झाला, लेट आहे पण सगळं थेट आहे. म्हणून मला काय सांगायचं आहे, या ठिकाणी भरपूर माझ्या माता भगिनी जमा झालेले आहेत. त्यांच्यासाठी हा सोहळा पाहून मला अण्णासाहेब एकच म्हणायचं आहे, जिस देश में जिस राष्ट्र में गावात खेडोपाडी गल्ली आणि पोळामध्ये जिथे पण स्त्रियांचा मान होतो त्या देशात
त्या एरियाची आणि त्या राष्ट्राची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, असं मला इतकंच म्हणायचं आहे. आणि म्हणून आज पण 500 उद्या 5000 येतील आणि या सर्वांचं मी आणि कटारे साहेबांचं पण मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यांचं मी आभार मानते. जय भीम, जय संविधान. आदरणीय व्यासपीठावरील संपूर्ण मान्यवर आणि उपस्थित असलेल्या माझ्या त्यागमाता रमाई पुरस्काराच्या नामांकित बहीण व माझे समाज बांधव यांना देखील माझा मानाचा क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम. त्यागमाता रमाई पुरस्कार देण्याचं कारण एक आहे की समाजामध्ये वावरत असताना, समाजामध्ये काम करत असताना माझ्या माता भगिनींना कुठल्या दृष्टिकोनाने पाहिलं जात, समाजाचा परिवाराचा गाडा वळत असताना माझ्या भगिनीकडे कुठल्या नजरेने पाहत असतो, त्या नजरेला आज खाली मान करण्याची उभत आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने हा सन्मान देऊन केलेला आहे. मोठ्या मनाची आभाळाहून मोठ्या मनाची 9 कोटींची आई, आभाळाहून मोठ्या मनाची 9 कोटींची आई, दयाळू मयाळू होती ती माझी रमाई, दयाळू मयाळू होती ती माझी रमाई. संसाराचं सारं ओझं तिनं शिरावर वाहिलं, संसाराचं सारं ओझं तिनं शिरावर वाहिलं. शेणाच्या त्या गौऱ्या थापल्या सुख कधी ना पाहिलं, शेणाच्या त्या गौऱ्या थापल्या सुख कधी ना पाहिलं. साऱ्यांना तिनं जेवू घातलं, साऱ्यांना तिनं जेवू घातलं, स्वतः उपाशी राही. दयाळू मयाळू होती ती माझी रमाई. कवींच्या या 4 ओळीमध्येच रमाईचं अख्खं जीवनपण यामध्ये इतका सुंदर समरसपणे व्यतीत केलेला आहे. तो सांगताना अंगावर शहारे येत आहेत. आपण सर्वजण सन्मानाने, प्रेमळपणाने, उत्साहाने, अगतिकतेने ते ऐकता आहात. पण रमाईचं आयुष्य, रमाईचं जीवन बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खडतर अशा तपश्चर्येत आतवनात असलेल्या वेदनेत, प्रतिकूल परिस्थिती रमाई त्यांच्या स्वतःच्या ज्या सहचारिणी या प्रेरणा ठरल्या आणि बाबासाहेबांच्या कार्यात कधीही खंड पडू न देता अखंडपणे रमाईने आपलं योगदान दिलं. आणि म्हणूनच आमच्यासारख्या महिला आज या ठिकाणी सन्मानाने उपस्थित राहून आदरणीय कटारे साहेबांनी त्यांचा केलेला सन्मान, प्रत्येक महिलेचा सन्मान. वंदनाताई गांगुर्डे या ठिकाणी विचारपीठावरील सर्व सन्मानित महिला, आमच्या ताराबाई गांगुर्डे, आमच्या कमलताई झालटे, संपूर्ण महिला मंडळ, संपूर्ण संघटना, या सर्वांना माझ्या वतीनं प्रेमपूर्वक, आदरपूर्वक शुभेच्छा. त्या याचसाठी की आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथी व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी शास्त्रे आदरणीय अण्णासाहेबजी कटारे या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहे. माझ्या भगिनी, बंधू सर्व इथे रमाई जयंतीसाठी उपस्थित झाले आहे. रमाई मातेबद्दल बोलावं तरी किती शब्द पुरे पडतील, पण त्यांची कीर्ती इतकी मोठी आहे. 7 फेब्रुवारी 1898 हा रमाई मातेचा जन्मदिवस. वनद या गावात छोट्याशा घरामध्ये, गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली एक स्त्री, जिने कष्ट करून, हात अपेक्षा सोसून लहान भावंडांना सांभाळलं आणि अवघ्या 9 वर्षाच्या आणि भीमराव आंबेडकर हे 14 वर्षाचे असताना यांचा बालविवाह झाला. 9 वर्षात काहीच कळत नसतं, मुली शाळेत जातात, खूप असं बालिश हे असतं, परंतु त्या वयामध्ये त्यांच्यावर संसाराची जिम्मेदारी आली. संसार कसा करायचा हेही माहीत नसताना, परंतु एक हिंमत, एक ताकद जी बाबासाहेबांना त्यांनी दिली. कोळसा विकून, शेण, गौरी विकून त्यांनी पैसा जमा करून बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला. त्यांचे बाबासाहेबांच्या शिक्षणात रमाईचे मोलाचे सहकार्य आहे. आता आपण इथं बसलो, आता या सर्वांमध्ये रमाई आहे. गृहिणी असेल, आपली बाहेर जॉब करणारी, नोकरी करणारी स्त्री असेल, प्रत्येकीमध्ये रमाई आहे. कोणतीही स्त्री कमी नाही.
आमचे लाडके कोकण अध्यक्ष विठ्ठलदादा चौधरी यांना विनंती करीत आपण शाहू फुले आंबेडकर यांना किंवा अभिवादन. जिजामाता, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई, राजमाता अहिल्याबाई होळकर या सर्वांना कोटी कोटी नमन. जर जिजामाता नसल्या तर छत्रपती जन्माला नसते, जर माता भीमाई नसल्या तर बाबासाहेब जन्माला नसते. म्हणून या देशासाठी महिलांचे योगदान फार महत्वाचे आहे. महिलांनी विविध क्षेत्रामध्ये, मग ते राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, आरोग्य असो, वैज्ञानिक असो, परंतु आपल्याला माहित पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईत आले, बोटीवरून उतरताना डॉक्टर बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी समस्त समाजाच्या वतीने गोरगरीब आपली जनता त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्वागत करत होती. बाबासाहेब दिसत नव्हते, इतकी गर्दी त्या ठिकाणी जमलेली होती. दुःखाची आणि खेदाची बाब एवढी होती की बाबासाहेब परदेशात शिक्षण करून देखील रमाईला जेव्हा कळलं बाबासाहेब आंबेडकर त्या बेटावरती येत आहे आणि बाबासाहेबांचं स्वागत होत आहे, रमाईला घालायला साडी नव्हती. महिलांनो, रमाईला घालायला साडी नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार शाहू महाराजांनी केलेला होता. त्यावेळेस सत्काराच्या वेळेस शाहू महाराजांचा जो फेटा होता, ज्याने सत्कार केलेला होता, त्या फेट्याची साडी माता रमाईने घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कारासाठी उभी राहिली. मी उदाहरण का दिलं, कारण आज त्यांच्या कृपेने आपण मोला महाराजांच्या साड्या घालतो, सगळ्या ठिकाणी वावरतो, फक्त त्यांची पुण्य. आणि माता रमाई बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी कोपऱ्यात उभ्या राहिल्या. डॉक्टर बाबासाहेब, माझी रमा कुठे, माझी रामू कुठे, बाबासाहेब लहानांनी रमाईला रामू म्हणायचे. सर्व समाज बाबासाहेबांचं स्वागत करत आहे, पण माता रमाई गोरगरिबांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिवीर ज्योतिबा फुले, आपणा सर्वांचे उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्शांना या ठिकाणी अभिवादन करतो. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीनं आज रमाई जयंतीचा हा सोहळा रमाबाई नगरामध्ये संपन्न होत आहे. रमाबाई कॉलनी ही मुंबईची एक ऐतिहासिक अशी वस्ती आहे. या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून या रमाई नगराला संबोधलं जातं. अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी रमाबाई कॉलनी आहे आणि त्या कॉलनीमध्ये रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं समाजामध्ये ज्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या ज्या भगिनी आहेत, त्या सर्वांचा सन्मान करण्याची ही जी कल्पना आज आमच्या पक्षाने या ठिकाणी घेतली, त्याबद्दल मुंबईच्या समस्त कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. रमाईच्या बाबतीत या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं, खरोखर आहे, रमाई जर नसती तर बाबासाहेब देखील परिपूर्ण झाले नसते. रमाईनं ज्या हाल अपेक्षा सहन केल्या, रमाईनं जे सोसलं, मला वाटतं आजकालच्या रमाई आपल्या कोणी सोसू शकणार नाही. आता आपण या ठिकाणी ज्या बसलेल्या भगिनी आहात, तो काळ आठवा, तेव्हा रमाईला साडी नव्हती की पैसे नव्हते, गोवऱ्या विकून रमाईनं आपला परपंच चालवला. औषध उपचारामुळे बाबासाहेबांची 2-2, 4-4 मुलं दगावली. अशा अवस्थेत रमाईनं बाबासाहेबांना गंभीर सांगितलं. आताच्या ज्या रमाई आहे आपल्या
कुटुंबात थोडं जर कमी अधिक झालं तर त्याचे ध्यान भरत असतात. म्हणजे रमाईची आपली तुलना मला वाटतं कदाचित होणं शक्य नाही. आणि म्हणून रमाईचा आदर्श घेऊन जर का आपण आपली वाटचाल केली तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये चांगला समाज उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं समाजाला अपील करत असताना आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत, ज्या ज्या विभागामध्ये आपण सेवा देत आहोत, तिथे जर इमाने इतबारे आपण काम केलं, समाजासाठी आपण जितकं शक्य असेल तितकं जर योगदान दिलं तर निश्चितपणे हा समाज सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजच्या प्रसंगी रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी ज्या ज्या आपल्या सगळ्या रणरागिणी बसलेल्या आहेत, बांधवांनो सगळ्या शिक्षित आहे, सगळ्यांमध्ये धमक आहे, सगळ्यांमध्ये ईर्ष्या आहे, परंतु अजूनही काही महिला सुरीपासून आणि मुलापासून बाहेर यायला तयार नाही. माझी महिलांना विनंती आहे की सामाजिक राजकीय चळवळीमध्ये या आणि तुमच्यासारख्या महिलांची आता गरज आहे. कारण राजकारणात देखील वेगळ्या दिशेला भरकटत चाललेलं आहे, समाजकारणामध्ये देखील आणि चुकीचे लोक आलेले आहेत. म्हणून चांगल्या महिलांनी, चांगल्या लोकांनी या सगळ्या क्षेत्रात येण्याची वेळ निर्माण झालेली आहे. रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं मी समस्त आपल्या महिलांना विनंती करतो की ज्या रमाईला बाबासाहेब घडवले, ज्या रमाईशिवाय आणि सरत्या शेवटी आपल्या माईसाहेबांनी देखील बाबासाहेबांना सांभाळलं. माईसाहेबांच्या उपस्थितीमध्येच बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आपण विसरता कामा नये. ज्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं शेत थकलं होतं त्यावेळेस माईसाहेबांनी त्यांची जी सेवा केलेली आहे ते देखील आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून रमाईचं देखील योगदान आहे. रमाई सोबत माईसाहेबांचं देखील योगदानही आपण विसरता कामा नये. आणि म्हणून आजच्या प्रसंगी हा पुरस्कार देत असताना आपण रमाईची शिकवण, रमाईने घालून दिलेला आदर्श जर का आपल्या कुटुंबापुरता, आपल्या समाजापुरता जर आपण अधोरेखित केला तर निश्चितपणे हा समाज सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो. त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार सन्मान मूर्तीची नावे कमलाबाई झालटे, वंदना विद्याधर गांगुर्डे, ताराबाई प्रकाश गांगुर्डे, मनुभाई कटारनवरे, प्रमिला गांगुर्डे, अरुणा पाटील, मनीषा संदीप गांगुर्डे, रंजना आगळे, आशा गांगुर्डे, द्रौपदाबाई साळवे, हिराबाई मनोहर भुजबळ, सीताबाई लोंढे, उर्मिला आहिरे, करुणा लोंढे, ताराबाई देवधर उबाळे, मंदा गरुड, सविता आहिरे, विमला उशिरे, प्रभावती जाधव, देवबाई साळवे, मंदा नारायण साळवे, संगीता केदारे, कलावती अंभोरे, गंगा डोळस, वैशाली भुजबळ, जयश्री कपाटे, शिला गांगुर्डे, भारती गांगुर्डे, लक्ष्मी अवघडे, राणी अवघडे, अरुणा ओव्हाळ, माया गजगे, आशा गांगुर्डे, अर्थ फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर ज्योत्ना पवार, पालीभाषा प्रवचनकार प्राध्यापक पाली, निकिता बिपिन कटारे, सामाजिक, साक्षी नांगरे, सामाजिक, संगीता बंजारा, शैक्षणिक, रंजना भांगे, आरोग्य सेविका, रेखा मोरे, सामाजिक, आलिया खान, सामाजिक, मनीषा थॉमस, आदिवासी सामाजिक, कविता पुणेकर, कला सांस्कृतिक, राखी डोळस सामाजिक, एडव्होकेट ललिता सावंत, कायदेतज्ञ, करिश्मा धोत्रे, तृतीयपंथी समाजसेविका, रंजना कदम, राजकीय, सुवर्ण हंडोरे, सामाजिक, माधुरी रांगले, अन्याय निवारण, राणी देशमुख, सामाजिक, दर्शना तुपे, सामाजिक, मंगला पट्टे, सामाजिक, चंदा मोरशा, सामाजिक, मंगल कडू, सामाजिक, नंदा सोनवणे, सामाजिक, प्रमिला नाईक, सामाजिक, निशा वाघमारे, सामाजिक, मालनताई दंडवते, सामाजिक, प्रीती देवरे, सामाजिक, राजकीय, जिया रिझवान, सामाजिक, नंदा मगर, कला सांस्कृतिक, सरिता कासार, समाजसेविका, उमा तुपे, सामाजिक, वंदना कासारे, शैक्षणिक, पालघर सरिता कसात, सामाजिक, सुमित्रा रोही, सामाजिक, मीनाक्षी साप्ते, आरोग्य, मैना धारा, सामाजिक, प्रणाली कासले, सामाजिक. या कार्यक्रमासाठी युवा नेते विपिन कटारे, मुंबई प्रदेश युवा नेते संदीप गांगुर्डे, येवला युवा नेते तुषार वाघ. आपण साहेब काय सांगाल, आज त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने
त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इथं देण्यात आलेला आहे. अनेक महिलांचा ते विविध क्षेत्रामध्ये कार्य करतात अशा महिलांचा सन्मान आज केलेला आहे. काय सांगाल याच्या पाठीमागचा आपला हेतू काय होता, काय उद्देश होता? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माता रमाबाई कॉलनी घाटकोपर येथे महिला कार्यकर्ता मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने आज रमाई पुरस्कार देखील आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रदान करण्यात आला. रमाईचा त्याग आणि रमाईनं सोसलेले कष्ट हे या पिढीला देखील ज्ञात असावे, त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचावी म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जाणीवपूर्वक आज महिलांचा ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला अत्यंत उत्तम प्रकारे काम करत आहे, उमेदीने पुढे येत आहे, अशा सर्व महिलांचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रमाई पुरस्कार देऊन आज या ठिकाणी गौरव करण्यात आला. आज रमाबाई नावांचा पुरस्कार रमाबाई नगरातून घेण्याचं काय हेतू होता? मुंबईमध्ये रमाबाई कॉलनी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा बालेकिल्ला आहे. रमाबाई कॉलनीतून अनेक आंदोलनं या ठिकाणी यशस्वी झालेली आहे आणि रमाबाईमध्ये जी चळवळ तयार होती ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या चळवळीचं लोण निश्चितपणे पसरलं जातं आणि म्हणून रमाबाईचं एक ऐतिहासिक असं महत्त्व आहे. तर ह्या रमाबाईच्या नगरातून अनेक नेते घडले, अनेक कार्यकर्ते घडले आणि आमच्या महिला देखील या ठिकाणी अत्यंत उमेदीने काम करत आहे आणि म्हणून रमाबाईचीच निवड केली आणि रमाईच्या जयंतीच्या निमित्तानं रमाबाई कॉलनीमध्ये आम्ही हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि भव्यदिव्य असं संपन्न झालेलं आहे. महिलांचे नेतृत्व, महिलांचं जे कर्तृत्व आहे अशा पक्षामध्ये मोठ्या संख्येने यावं आणि यांच्यासाठी देखील कायदे मोठ्या पद्धतीसाठी आपला पक्ष काय कार्यरत असेल? आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व स्तरातील महिला काम करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील असेल, आरोग्य क्षेत्रातील असेल, सामाजिक राजकीय क्षेत्रातील अतिशय उच्च पदावर असलेल्या महिला आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत आहे आणि निश्चितपणे भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी अतिशय जोरदारपणे मुसंडी मारील अशा प्रकारचा मला ठाम विश्वास वाटतो. साधारण किती महिलांना तुम्ही सत्कार दिलेले आहेत? जवळपास 100 ते 105 महिलांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे. काही महिला अनुपस्थित होत्या, त्यांना देखील आम्ही पुरस्कार त्यांना सुपूर्द करणार आहोत. पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे माझे सासरे साहेब कटारे त्यांनी ते आयोजित केले. सर्व महिलांनी सर्व महिलांनी हजेरी लावतात. प्रत्येक महिला जी आहे नोकरवर्ग किंवा घर काम करणारी, बाहेर पडणारी, प्रत्येक स्त्रीला एक अधिकार आहे की खंबीरपणे पुरुषाबरोबर चालण्याचा, खांद्याला खांद्याला चालण्याचा जो अधिकार आहे. प्रत्येक स्त्री घरासाठी लढत असते, परंतु तिच्या पाठीवर शाबासकीची थांब एक पाहिजे. तिला एक बळ मिळण्यासाठी हा पुरस्कार ठेवला गेला आणि प्रत्येक स्त्रीचा इथे आदर, सन्मान आणि सत्कार करण्यात आला. स्त्रीला ह्या एक पारितोषिक देऊन एक तुम्ही पुढे अजून वाटचाल करा, तुम्ही गर्वाला करा, हे एक अण्णासाहेबांच्या भाषणातून एक हे दिलं आहे, प्रतिसाद दिला, त्यांना प्रोत्साहन दिलं आहे आणि महिलांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि राष्ट्रीय पक्षाकडून मी सर्वांचे आभार मानते. जो रमाई पुरस्कार सोहळा संपन्न झाला. बरोबर असा सोहळा मला नाही वाटत की रमाईच्या नावाने आतापर्यंत झालेला आहे. कारण कुठे मोठमोठे पुरस्कार मिळाले जातात. करुणा गेली, सावित्रीबाई करुणा गेली, अजून भरपूर महिला असेल त्यांची नावं. पण रमाईच्या नावाने आतापर्यंत मला वाटतं पहिलाच हा पुरस्कार या रमाबाईमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला. अतिशय म्हणजे काही गोष्ट आहे कारण रमाईचा पुरस्कार
पक्षाने जो हा महिलांचा एवढा मोठा सन्मान आज इथे केलेला आहे त्याला खरोखर म्हणजे थोडंच नाही. तर अशा प्रकारे हा सन्मान छान खूप आणि त्या रिपब्लिकन पक्षाला शुभेच्छा आणि असेच आमच्या महिलांचे सत्कारचे करोच अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, बुद्धचरणी प्रार्थना करतो. खूप छान. महाराष्ट्र कोर धन्यवाद. कमिटी सदस्य हितेश भालेराव, दक्षिण युवा अध्यक्ष मेहमूद भाई शेख, ठाणे जिल्हा युवा शहर अध्यक्ष साईनाथ खरात, मुंबई नाका अध्यक्ष सागर पिल्ले, दिवा शहराध्यक्ष रमेश तुपे आदी पदाधिकारी, नेते व स्थानिक रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपला संपर्क साधला. ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद.